हॅलो हॅलो. आता मिनी बालाजी नंतर आम्ही आलोय चांगावटेश्वर मंदिर सासवड. तोपर्यंत आमची जिजा झोपी गेली. जरा गरम वातावरण असल्यामुळं जिजा मस्त झोपली आहे. आणि आता आता गार वारं सुटलंय छान. आणि आलोय मंदिर. हा इथे जरा गार आहे, छान मस्त वाटायला इथे. पण हे पण मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल मंदिर अप्रतिम मंदिर आहे काम. आणि हा अजून एक मजा म्हणजे असे शूट्स इथे खूप सारे शूट्स होत असतात. प्री वेडिंग असतं, प्रेग्नन्सी असते, सगळ्याचं शूट असतं सगळं. उठले का आमचं पिलू. तिला इथे झोपायला गेला आणि उठलेच मनी उठली आमची. ही बघितली वर आणि एकदा अचानक उठली. इथलं मग नंदी एक सुंदर असा नंदी आहे. मस्त नंदी आहे. थांबा पुढे जाता दाखवूया. अप्रतिम असं आहे नंदी. आणि मंदिरातलं हो का जिजा आता कानात सांगते ना परत नंदीच्या. हा बरं आई काय काय सांगितलंय मंदिर. ओ काय काय चला आमच्या जिजाकडे ना. चल हातात गेला मांडून गेला. घरी घेऊन जाऊया का आपण. घरी घेऊन जायचं. हॅलो. आता चांगावटेश्वरचं झालेलं. संगमेश्वर म्हणून पुढचं एक मंदिर आहे, तिकडे जायचं आहे. जिजा आमची बसली गाडी. बसली तू गाडी. जायचं आता पुढं. चला ओके लेट्स गो. हॅलो हॅलो. आता आलो संगमेश्वर मंदिर. कुकीज. ओ वाय माय गॉड. कुकीज कोण आणलं तुला. काकाने आणलंय ते तिला. आणि आता आलोय आम्ही संगमेश्वर मंदिर. मग असं मंदिर कोणतं होतं चांगावटेश्वर, त्याच्या लिटरली मागच आहे हो हे मंदिर. आणि ही नदी आहे, इथून खालून जाते समोरूनच. आणि याच्यावरती मंदिर आहे आणि हा ब्रिज आहे कनेक्टिंग. आणि हे इकडे दिसते ते सगळं ते सासवडच गाव आहे. सासवडमध्ये आहे. बऱ्याच जणांना माहीत पण असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्कीच एकदा खरं भेट द्या. सुंदर असं मंदिर आहे. आणि जमलं तर संध्याकाळी या, कारण काय रात्री ते ह्यांनी लाइटिंगही वेगळी छान केली आहे. खालून मस्त अशी लाईट मंदिरावरती पाडतात आणि मस्त दिसतं मंदिर. आता थोडं आतून दाखवतो. चला. झालं का कुकी खाऊ. छान होती का बाबांनी मला रुमाल दिला. पुसलं बाबांना दिलं. चला. वाजलं ना असं. ओ जिजा म्हणते हा ब्रिज आहे, याच्यावरती असं पाय पडला की आवाज येतो असं म्हणत होती ती. हो ना. हा ते ब्रिज आहे का तो लोखंडी. अशा पायऱ्या थोड्याशा पायऱ्या आहेत. पायऱ्या झाली की मग समोर मस्त असं मंदिर. हे बघा अगेन जसं चांगावटेश्वरचा नंदी होता, इथला पण नंदी इतका अप्रतिम आहे. खूपच मस्त सुंदर देखणा असा नंदी आहे. हो हे त्या नंदीला सांग की मोठा आहे मग नंदी पुढचा. चल 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 चल. पण सांगितलं आणि त्याला पण सांगितलं. चला चला चला. इतका मोठा आहे. पळ पळ पळ. अरे चल पळ. हो इथं पण त्यांनी मोठा बनवलाय का आधी. कसं बनवलाय चल ना. दगडाचा असतो बनवलेला दगडाचा.
मस्त देखणं खूप सुंदर नंदी. मी मुलगी वाटते. चला. हाय. चल ना असं चल तसंच पुढे ये. अरे बाप रे. चला 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 पळा पळा. आता परत मागं जायचं. या मंदिराचा आता शेजारी एकदम आणि शनिवारती मंदिर आणि इतर सगळे मंदिर कुठले कुठले आहेत. आणि आता आम्ही चाललो घरी. आमची तिचा आपण आता नमस्कार करून सगळं काय काय बघा असं बघा. बरं ऐक ना पिलू, आता आपण जायचंय घरी. जायचं काय आता घरी? ओके चला आता बाय बाय करा. इकडे बघते बाय करा ना सगळ्यांना. आता भेटू परत उद्या. बर बर हा चलो बाय बाय. संगमेश्वर झाल्यावर मंदिराचं दर्शन झाल्यावर सासवडमध्ये सोपानदेव महाराजांची समाधी आहे. लोकेशन आम्ही टाकूनच आलेलो त्या हिशोबाने आमच्या बाबांनी सांगितलं खरं तर. आता बघूया अजून कशी समाधीचं मंदिर आहे ते. चला असं आहे ते. संत सोपान काका मंदिर, संत मुक्ताबाई मंदिर, श्री दत्त मंदिर. ओके बाकीचं मंदिर बघूया. चला खायला. हो खेळायचं घेतलेलं बाबा. आई म्हटली हे पप्पाला द्यायचं का नाही. काकू झोपलंय होय. आता बघा आपण पुढं ना बघूया काय आहे. हो बघा हे आत्ता मंदिरात गेलेलो. आता पुढं समाधी आहे सोपानदेव. आता इथं त्यांनी चांदीची पालखी आहे साठी वापरले जाते आषाढी वारीसाठी. इथं मंदिर समाधी आहे. खूपच सुंदर दिसतं. मंदिर खूप छान आहे मस्त. आणि अजून एक मस्त इंटरेस्टिंग फॅक्ट इथे हे गणेश वृक्ष म्हणून आहे चिंतेचा वृक्ष. बर म्हणजे इथं बरेच गणपतीचं शेप असं दिसतंय म्हणतात. हो मग सोपानदेवानी या मंदिरात आत गेलेले आणि मग समाधीसाठी गेले तसं इथं लिहिले सांगितलं झालं. हे झाड आहे चिंचेचं झाड. चिंचेखाली या पादुकापासून श्री संत सोपानदेवांनी समाधी बसण्यास प्रवेश केला. आणि इथे लिटरली आत जाण्यासारखं जावं इंटरेस्टिंग. आणि मंदिर तर खूपच छान आहे. चला
आम्ही निघालो घरी.